Hi friend, we have already started unit number 3. Now let's see 3.5, the alchemy of nature. First of all, let's read the lesson. The name of the lesson is The Alchemy of Nature. To see a world in a grain of sand and a heaven in a wild flower. Hold infinity in the palm of your hand and eternity in an hour. This stanza is written by William Blake. We instinctively turn to outdoor activities and nature as a way of relaxing and enhancing our well being. Nature soothes and nurtures, nature fulfills and motivates, nature whispers and commands. Are you listening? When I do, it leaves me in complete awe. We have a hibiscus plant in our garden. Every fortnight, a flower bloom on it, big, bright, and tender. Through the day, it smiles with the sun and dances with the wind. But as evening approaches, it starts wilting. The morning after, it withers completely, and by evening it falls and becomes one with the earth again. The flowers come to life only for a day, and it does so in full splendor. What if we to live our life, however short, to its fullest? We went to a rocky beach and saw the spread of the majestic ocean and the rock alongside carved, sculpted, and shaped by the water. Water is so gentle, rock so hard, yet as the water flows over it every day, for years, the rock gives in, it takes the shape that the water commands. Our problems are so colossal and we are so small, yet if we persist. Now let's see new words from this passage. अल्केमी, किमया किंवा चमत्कार. अ ग्रेन ऑफ सँड म्हणजे वाळूचे कण. त्यानंतर हेवन, स्वर्ग. अ वाईल्ड फ्लावर, रानटी फूल. होल्ड, धरा. इन्फिनिटी, अमर्याद. त्यानंतर पाम, ओंजळ. इटर्निटी, शाश्वत. नेक्स्ट, इन्स्टिंक्टिव्हली, सहज प्रवृत्तीने. रिलॅक्सिंग, ताजेतवाने. एन्हान्सिंग, वाढणे. वेलबिंग, चांगले. सूद, दिलासा. नर्चर्स, पालनपोषण. फुलफिल्स, समाधान करणे. मोटिवेट, स्फूर्ती. विस्पर्स, हितगुज. कमांड्स, आज्ञा. विथ अ, आदरयुक्त भीतीने. हिबिस्कस, जास्वंद. फोर्टनाईट, पंधरवडा. ब्लूम्स, फूल येणे. टेंडर, नाजूक. ॲप्रोचेस, जवळ येणे.
विल्टिंग, निस्तेज. विदस, कोमेजून जाणे. स्प्लेंडर, भव्य सौंदर्य. मॅजेस्टिक, अथांग. ओशियन, समुद्र. अलॉंगसाइड, कडेने. कार्व, कोरीव. स्कल्प्टेड, शिल्पासारखे. जंटल, सौम्य. कोलोसल, प्रचंड. परसिस्ट, टिकून राहा. आता आपण या पॅसेजचा मराठीतून अर्थ पाहू. बघा, पहिलं या धड्याचं नाव आहे द अल्केमी ऑफ नेचर, म्हणजे निसर्गाची किमया किंवा निसर्गाचा चमत्कार. पुढे बघा, टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड अँड द हेवन इन अ वाईल्ड फ्लॉवर. होल्ड इन्फिनिटी इन द palm of your hand and eternity in an hour. विल्यम ब्लेक. तर याचा अर्थ बघा, या ठिकाणी एका वाळूच्या कणात साऱ्या विश्वाचे दर्शन होते आणि एका रानटी फुलातही स्वर्गाचा आभास होतो. हातांची इवलीशी ओंजळ अमर्याद आहे असे वाटते आणि एक तासही शाश्वत काळाप्रमाणे भासतो. विल्यम ब्लेक. त्यानंतर पुढे बघा, वी इन्स्टिंक्टिव्हली टर्न टू आउटडोर ॲक्टिव्हिटीज अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग अँड एन्हान्सिंग अवर वेलबिंग. तर याचा अर्थ बघा, स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी, निवांतपणासाठी किंवा प्रकृती स्वास्थ्यासाठी आपण अगदी सहज स्वतःला निसर्गाच्या सानिध्यात रमवतो. बाहेरच्या रम्य वातावरणातून ऊर्जा मिळवतो. नेक्स्ट, नेचर सूथ अँड नर्चर्स. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स. नेचर विस्पर्स अँड कमांड्स. म्हणजे बघा, निसर्ग आपल्याला दिलासा देतो, खुलवतो, फुलवतो, आपल्या गरजा पूर्ण करीत असतो, तसेच आपल्याला स्फूर्ती देत असतो. निसर्ग आपल्याशी हितगुज करतो आणि आज्ञाही करतो. पुढे बघा, आर यू लिसनिंग, म्हणजे तुम्ही ऐकलात का. पुढे बघा, व्हेन आय डू इट लिव्ज मी इन कम्प्लीट ऑ. मी ते जेव्हा ऐकते तेव्हा स्मितीत होते. नेक्स्ट, वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन अवर गार्डन. म्हणजे आमच्या बागेत एक जास्वंदीचे झाड आहे. एव्हरी फोर्टनाईट अ फ्लावर ब्लूम ऑन इट. म्हणजे दर पंधरवड्याला त्याला एक फूल येते. पुढे बघा, अ फ्लावर ब्लूम ऑन इट बिग, ब्राईट अँड टेंडर. म्हणजे ते फूल मोठे, तजेलदार आणि नाजूकसे असते. थ्रू द डे इट स्माइल्स विथ द सन अँड डान्स विथ द वाईन. म्हणजे सूर्यकिरणांमध्ये ते दिवसभर खुलून हसते आणि वाऱ्याबरोबर डोलते. नेक्स्ट, बट ॲज इव्हिनिंग ॲप्रोचेस इट स्टार्ट विल्टिंग. पण जसजशी सायंकाळ होत जाते तसे ते कोमेजू लागते. नेक्स्ट, द मॉर्निंग आफ्टर इट withers completely and
बाय इव्हिनिंग इट फॉल्स अँड बिकम्स वन विथ दी अर्थ अगेन. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी ते अगदी सुकून जाते, संध्याकाळपर्यंत गळूनही पडते आणि पुन्हा मातीत मिसळून जाते. पुढे बघा. द फ्लावर्स कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे. म्हणजे ते फूल फक्त एका दिवसाचं आयुष्य घेऊन येते. ॲट इट डज सो इन फुल स्प्लेंडर. म्हणजे तरीही ते पूर्ण चैतन्याने बहरलेले असते. व्हॉट इफ वी टू लिव्ह अवर लाईफ हावेवर शॉर्ट टू इट्स फुलेस्ट. म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ बघा, आपणही आपले आयुष्य कितीही छोटे असले तरी असेच परिपूर्णतेने जगायला हवे, नाही का? पुढे बघा. वी वेंट टू अ रॉकी बीच अँड सॉ दी spread of the majestic ocean and the rocks alongside carved, sculpted and shaped by the water. म्हणजे याचा अर्थ बघा, एका खडकाळ समुद्र किनाऱ्यावर गेले असता समोर अथांग पसरलेला विशाल समुद्र आणि त्याच्याकडेने कोरीव शिल्पांसारखे पाण्यामुळे आकार बदललेले खडक पसरलेले पाहिले. पुढे बघा. वॉटर इज सो जेंटल, रॉक सो हार्ड, ॲट द वॉटर फ्लोज ओव्हर इट एव्हरी डे फॉर इयर्स द रॉक गिव्ज इन. म्हणजे बघा, पाणी अतिशय सौम्य होतं, पाणी अतिशय सौम्य होतं आणि खडक अतिकठीण, तरीही वर्षानुवर्ष रोज लाटांचा मारा झाल्याने खडकांचे रूप पालटले होते. पुढे बघा. इट टेक द शेप दॅट द वॉटर कमांड्स. पाणी वाहे तसा आकार ते खडक स्वतःला देत होते. आवर प्रॉब्लेम्स आर सो कोलोसल and we are so small at if we persist. म्हणजे बघा, आपल्या समस्या खूप मोठ्या असतात आणि आपण अगदी लहान, पण तरीही आपण जर टिकून राहिलो तर. धन्यवाद.